हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. सो आजचा थोडासा लेक्चरचा मोड वेगळा असेल. आय होप हा सुद्धा मोड तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ओके, सो आज आपण जो 12th सिलेबस आहे तो सुरू करतो आहे. सो हा जो लेक्चरचा मोड आहे सो हा फक्त कदाचित आजचा दिवस आणि उद्याचा दिवस मे बी असेल. ओके, नंतर आपण बोर्ड टीचिंग डेफिनेटली पहिल्यासारखं करूया. ओके, सो आजचा जो टॉपिक आहे तो 12th मधला पहिला टॉपिक आहे, दॅट इज रोटेशनल डायनॅमिक्स. सॉरी. सो आता या रोटेशनल डायनॅमिक्सबद्दल आपला बराचसा स्टडी झालेला आहे. ओके, ऑलरेडी आपण याचा स्टडी खूप केलेला आहे. ठीक आहे. सो यात काय आहे, यात कुठल्या टर्म्स इम्पॉर्टंट आहेत हे सगळं आता आपण बघूया. ओके, सो आपण काही फार डिटेलमध्ये जाणार नाही आहोत. आपण फक्त याच्या हायलाईट्स ज्या आहेत, ज्या ऑलरेडी आपण बघितलेल्या आहेत, त्या हायलाईट्सच आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. सो टॉपिक इज रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, ॲक्च्युली या टॉपिकमध्ये दोन महत्त्वाचे टॉपिक आहेत आपल्याला शिकायचे आहेत. एक टॉपिक आहे तो म्हणजे सर्क्युलर मोशन. ओके, सो एक टॉपिक आहे तो सर्क्युलर मोशन रिलेटेड आहे आणि दुसरा जो टॉपिक आहे तो रोटेशनल मोशन रिलेटेड आहे. Okay, so we have to analyze the two types of motion, that is circular motion and rotational motion. These both motions are the angular motion. दोन्हीही मोशन अँग्युलर आहेत. ओके, आता आपल्याला लिनियर मोशन काय असते, अँग्युलर मोशन काय असते, 1D 2D 3D हा बराचसा बेसिक स्टडी आता आपल्याला माहीत आहे. ओके, सो बऱ्याचशा गोष्टी आता सर्क्युलर मोशनमधल्या ऑलरेडी तुम्हाला झालेल्या आहेत. सो सर्क्युलर मोशन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं द मोशन ऑफ ए पार्टिकल विच इज अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सिम्पल. मग याच्यामध्ये एक सर्कल कन्सिडर होतो, मग हा सेंटर असेल, ही त्याची रेडियस असेल. हा समजा पार्टिकल ए असेल, हा रोटेट होणार आहे लाईक सर्कलमध्ये अलॉंग द सर्कम्फरन्स. ओके, सो लेट अस कन्सिडर पार्टिकल ए पासून बी पर्यंत रोटेट झाला तरीसुद्धा आपण याला सर्क्युलर मोशन म्हणतो. आणि इथे एक अँगल तयार झाला, याला आपण डी थिटा म्हणतो. आणि ही जी आर्क लेंथ आहे याला आपण डी एस असं म्हणतो. आणि हा अँगल असेल त्याला आपण डी थिटा असं म्हणतो. सिम्पल. सो हेच रिलेशन आपण असं लिहितो, डी एस इज इक्वल टू आर इंटू डी थिटा. याच्यावरूनच आपल्याला असं मिळतं ना, डी एस अपॉन डी टी इज इक्वल टू आर इंटू डी थिटा अपॉन डी टी. सो याच्यावर आपण व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असं डिफाईन करतो. सिम्पल. पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाईम तर आपल्याला मिळतं डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू आर डी डब्ल्यू अपॉन डी टी. म्हणजे पुन्हा आपल्याला ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आर अल्फा असं मिळतं. ओके, सो हा बेसिक सगळा स्टडी आहे, आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. समजा पार्टिकल जर करेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर पार्टिकलवरती नेसेसरी कुठला फोर्स असतो, सेंट्रिपिटल फोर्स FCP म्हणतो. आणि पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नसेल, अवे फ्रॉम द सेंटर असेल किंवा अलॉंग द रेडियस आहे बट अवे फ्रॉम द सेंटर जर फोर्स असेल तर याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. बरोबर. दोघांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू सेम राहते, म्हणजेच FCP इज इक्वल टू FCF. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल तेवढेच असतात, फक्त दोघांची डायरेक्शन बदलते. सो त्यांची व्हॅल्यू किती असते, mv² अपॉन आर किंवा r omega square. Okay, so this is the basic value or the basic definitions of the centripetal and centrifugal force. याच्यानंतर मग तुम्हाला बेसिक्स माहीत आहेत, वेलॉसिटी माहीत आहे, ॲक्सेलरेशन माहीत आहे, मग अँग्युलर वेलॉसिटी माहीत आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन माहीत आहे, यांच्यामधलं रिलेशन माहीत आहे, 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स माहीत आहेत. कुठली कुठली, v इज इक्वल टू u प्लस AT माहीत आहे. बरोबर. सेकंड माहिती आहे आपल्याला v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाईस AS. किंवा अजून एक तिसरा आहे आपल्याला माहीत आहे S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT². सो ही सगळी कायनेमॅटिकल इक्वेशन्स माहीत आहेत. हीच कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण आत्ता कशामध्ये लिहिलेली आहेत, लिनियरमध्ये लिहिलेल्या आहेत. हीच आपण अँग्युलरमध्ये सुद्धा लिहू शकतो. ओके, बराचसा हा बेसिक स्टडी सुरुवातीला येतो. आपल्याला जो मेन पॉईंट आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. तर मेन पॉईंट आहे आपला UCM, म्हणजेच त्याला मी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. सो व्हॉट इज मीन बाय UCM हे पण माहीत असेल तुम्हाला. एखादा सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल
तर त्या पार्टिकलची मॅग्निट्यूड व्हेलॉसिटी सेम असेल बट डायरेक्शन ॲट ईच पॉईंट इज डिफरंट. बघा मी हे जे ॲरो काढतोय ना हे सगळे ॲरो डायरेक्शनचे आहेत म्हणजे व्हेलॉसिटी आहे. सो व्हेलॉसिटीची डायरेक्शन मला सांगा प्रत्येक पॉईंटला कशी दिसते, डिफरंट दिसते. बट जर मॅग्निट्यूड व्हॅल्यू याची कन्सिडर केली तर मात्र सेम असेल. दॅट इज नथिंग बट द UCM. सो जी काय सर्क्युलर मोशनची महत्त्वाची ॲप्लिकेशन्स आहेत ती सगळी UCM म्हटलं जातं. लाईक इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, देन अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. So all these are the examples are related to the uniform circular motion. Okay, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन बघायचं आहे ते म्हणजे एक व्हेकल आहे आणि ते व्हेकल अलॉंग ए कर्व रोड असेल. एखाद्या कर्व रोडवरून जर ते व्हेकल जात असेल तर काय. ओके, सो पुढचा पॉईंट याच्यामधला असेल ॲप्लिकेशन्स ऑफ UCM. ॲप्लिकेशन्स ऑफ UCM. ओके, ॲप्लिकेशन्स ऑफ UCM. मग त्यातला पहिला पॉईंट काय असेल, एक प्लेन कर्व रोड आहे, प्लेन कर्वड रोड आणि याच्यावरून व्हेकल जात असेल तर त्याला किती मॅक्सिमम व्हेलॉसिटीनं जायला लागेल. ओके, दॅट इज वी हॅव टू फाइंड आउट द Vmax. ओके, सो याची डायग्राम पण तुम्हाला आठवत असेल. एक सर्क्युलर रोड दाखवायचा, लाईक सर्क्युलर मोशन आहे. एखाद्या रोडचा आर्क जरी असेल तर तो सुद्धा आपण ॲज अ सर्क्युलर मोशन कन्सिडर करू शकतो. तर या रोडवरून हे व्हेकल आहे, लाईक व्हेकल इज ट्रॅव्हलिंग अलॉंग दिस कर्व रोड. मग व्हेकलवरती नॉर्मल रिॲक्शन N असते, व्हेकलचं वेट mg असतं आणि व्हेकलवरती या साईडला FS म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स असतो. बघा, सो नॉर्मल रिॲक्शन mgला बॅलन्स करेल आणि हा FS जो आहे तो सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करेल. आणि हे सगळं सॉल्व केल्यानंतर आपल्याला किती मिळालं होतं, μrg किंवा याला μs म्हटलं तरी पण चालेल. व्हॉट इज मीन बाय दिस μs? दिस μs इज नथिंग बट द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके, हे ऑलरेडी आपलं कवर झालेलं आहे. मी फक्त फायनली इक्वेशन लिहिलं. आता ह्याचं सोल्युशन किंवा इन डिटेल अगदी सोपं आहे बट इथं काय बघण्याची गरज नाही. ह्याच्यातली हिंट काय आहे, दिस इज द मॅक्सिमम व्हेलॉसिटी. हा μs कुठून आला बघा, तर हा जनरली FS आणि N आहे ना. FS म्हणजे कोण, फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन असतो. हे एक रिलेशन इम्पॉर्टंट आहे. सो हेच रिलेशन मग FS इज इक्वल टू μs इंटू N असं होतं. ओके, मग जो फोर्स आहे तो μs इंटू N पुट केला तर आपल्याला रिलेशन हे असं मिळतं. सो दिस रिलेशन इज नथिंग बट द मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन ऑन प्लेन कर्व्ड रोड. म्हणजे एखादा व्हेकल जर प्लेन कर्व रोडवरून जात असेल तर त्याची मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती असेल तर एवढी असेल, √μr. नेक्स्ट सेम हेच ॲप्लिकेशन फक्त कन्वर्ट कशामध्ये होतं, वॉल ऑफ डेथमध्ये कन्वर्ट होतं किंवा त्याला वेल ऑफ डेथसुद्धा म्हटलं जातं. मौत का कुवा जो असा आहे, वॉल किंवा वेल. ओके, सो याच्यामध्ये डायग्राम काय होते बघा. वॉल पहिल्यांदा फाइंड आउट करायची, वॉल ड्रॉ करायची, लाईक ही अशी एक वॉल असेल सिलेंड्रिकल. ओके, आणि ते जे व्हेकल आहे ते मग तो स्टंटमॅन असा हॉरिझॉन्टल होईल, आपण असं इमॅजिन करूया. ठीक आहे, तो हॉरिझॉन्टल झाला. मग हॉरिझॉन्टल झाला तर काय झालं, तर त्याची नॉर्मल रिॲक्शन इकडं आली आणि हा FS वरती गेला आणि हे खाली तर वेट त्याचं mg असेल. म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक सांगायचा लक्षात येतोय का तुमच्या, बघा याच्यामध्ये फक्त रिव्हर्स करायचं. इथं आपण काय सांगितलं, FS इकडं दाखवला, आता तोच FS वरती घ्यायचा इथं आणि नॉर्मल रिॲक्शन जी आहे ती फक्त वरती होती ती लेफ्ट साईडला घ्यायची. म्हणजे या केसमध्ये काय होईल, नॉर्मल रिॲक्शन सेंट्रिपिटल फोर्स करेल आणि FS हा mg बॅलन्स करेल. ओके, मग हे जर सॉल्व केलं तर V मिनिमम मिळतं. बघा याचा अर्थ काय, तेवढ्या मिनिमम व्हेलॉसिटीनं या स्टंटमॅनला या मौत का कुवामधून या वॉलमधून फिरावं लागेल सर्क्युलर मोशनमध्ये. ओके, मग ती किती असते, सो V मीन इज इक्वल टू √rg अपॉन μs. बघा यामध्ये कन्क्लुजन काय आहे, एक या केसमधला जो μs आहे तो rgला मल्टिप्लाइड आहे आणि या केसमधला μs आहे तो rgला डिवायडेड बाय. हा दोन्हीमधला इम्पॉर्टंट फरक आहे. हे असं कशामुळं झालं, तर FS आणि नॉर्मल रिॲक्शन्स इंटरचेंज झाल्या म्हणून हे झालं. ओके, so this is the first application of the UCM, that is vehicle is traveling along the plain road. This is the second application of the UCM, that is wall of death किंवा ह्याला वेल ऑफ डेथ सुद्धा म्हटलं जातं. एक सर्क्युलर सिलेंड्रिकल असा एक आपण म्हणूया की वॉल आहे, वेल आहे आणि याच्यामधनं हा स्टंटमॅन असा फिरणार आहे. तर त्याला कमीत कमी एवढी व्हेलॉसिटी पाहिजे तरच तो फिरेल, नाही तर तो खाली पडेल.
मग मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती असली तरी चालेल, बट मिनिमम व्हेलॉसिटी मस्ट बी √rg/μs एवढी पाहिजे. मग ती एक पर्टिक्युलर व्हॅल्यू निघेल ना, सो त्या व्हॅल्यूनुसार त्यानं जर फिरला तर तो व्यवस्थित वॉल ऑफ डेथमध्ये आपली सर्क्युलर मोशन कंप्लीट करू शकेल. ओके, सो दीज आर द मेन 2 ॲप्लिकेशन्स ऑफ द UCM. याच्यातलं तिसरं ॲप्लिकेशन जे आहे ते बँकिंग ऑफ रोड आहे, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये पुन्हा 3 केसेस कशा आहेत हे आता आपण बघूया. चला, आपला पुढचा पॉईंट काय असेल आता, बँकिंग ऑफ रोड असा पॉईंट असेल. तिसरं ॲप्लिकेशन आपण म्हणूया, थर्ड पॉईंट, बँकिंग ऑफ रोड. सो सर्क्युलर मोशनमधली ही एक प्रोसेस आहे बँकिंग ऑफ रोड. आता काय आहे, आपण मगाशी प्लेन रोड बघितला, सिंपल असा होता तो. ओके, आता या रोडमध्ये काय केलं जातं, तर आउटर सरफेस जो आहे तो फक्त काय केला जातो, रेज केला जातो विथ पर्टिक्युलर अँगल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा अँगल आहे म्हणून आपण थीटा, तर एवढ्या अँगलनी बाहेरचा सरफेस, समजा असा रोड असेल तर बाहेरची बाजू फक्त उंच केली जाते एवढ्या अँगलनी. ओके, सो एक हाईट मिळाली तर आपल्याला थीटा मिळाला. सो ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला काय म्हटलं जातं, बँकिंग ऑफ रोड. सो कसली प्रोसेस आहे, रायझिंग द आउटर एज ऑफ द रोड विथ रिस्पेक्ट टू इनर एज. इनर एजशी कम्पेअर करता बाहेरची बाजू थोडीशी काय करायची, राईज करायची, म्हणजे ही प्रोसेस म्हणजे बँकिंग ऑफ रोड. याच्यामध्ये काय होईल, याच्यामध्ये जो फ्रिक्शनचा कन्सर्न आहे तो थोडासा काय केला जाईल, लिमिटेशन्स, ते फ्रिक्शनचे जे लिमिटेशन्स आहेत ते ओव्हरकम केले जातील याच्यामध्ये. बट याच्यामध्ये सुद्धा पुन्हा 3 कंडिशन्स तयार होतात, तर त्या बघूया आणि कशा लक्षात ठेवायच्या हेही मी तुम्हाला सांगतो. सो ही सगळ्यात पहिली कंडिशन लक्षात ठेवा. फर्स्ट कंडिशन म्हणजे आपण की याच्यामध्ये कोण असेल, तर याच्यामध्ये थीटा असेल. थीटा म्हणजे कोण आहे, हा अँगल ऑफ बँकिंग आहे. ओके, आणि याच्यामध्ये जे मगाशी μs होतं ना ते नसेल. म्हणजे याचा अर्थ काय, देअर इज अ नो नीड टू कन्सिडर द कन्सर्न ऑफ द फ्रिक्शन. फ्रिक्शन कन्सिडर करायची गरज नाही या केसमध्ये. बट कोण कन्सिडर होणार आहे याच्यामध्ये, थीटा कन्सिडर होणार आहे. म्हणजे मगाशी जे इक्वेशन होतं बघा, Vmax = √μrg, हेच इक्वेशन आता कसं तयार होईल, तर हेच इक्वेशन √rg tan θ असं तयार होईल. सो हे व्हेकल आता असं झालं का बघा, लाईक याची नॉर्मल रिॲक्शन अशी तिरकी झाली ना. मग तुम्हाला माहिती आहे का, हे व्हर्टिकल रिॲक्शन, हे हॉरिझॉन्टल रिॲक्शन, म्हणजे ही नॉर्मल रिॲक्शन दोघांमध्ये डिवाइड होणार ना. समजा ही नॉर्मल रिॲक्शन असेल n, तर ही व्हर्टिकली डिवाइड झाली आणि ही हॉरिझॉन्टल डिवाइड झाली. इथं अँगल थीटा मिळतो ना, मग ही जॉमेट्री तयार झाली. मग व्हर्टिकली तयार झाली त्याला आपण n cos θ म्हणतो. ती कोणी बॅलन्स केली, mgनं बॅलन्स केली. आणि हा इकडं कोण तयार झाला, n sin θ झाला. हा कोणी बॅलन्स केला, हा सेंट्रिपिटल किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सनं बॅलन्स केला ना. सो हे सगळं सॉल्व करून आपण काय काढतो मग, v = √rg tan θ. सो मगाच्या इक्वेशनमध्ये काय होतं, √μrg होतं. आता काय आलं, rg आणि tan θ आलं. म्हणजे थोडक्यात हा μs कोणी रिप्लेस केला, अँगलने रिप्लेस केला. बघा, थोडक्यात कन्क्लुजन लक्षात ठेवायला पण सोपं आहे की पहिल्या केसमध्ये थीटा असेल आणि फ्रिक्शन नसेल. मग थीटा असेल तर तिथं जागा कोणी घेतली, तर ती tan θने घेतली. का घेतली, तर हे सगळं डिवाइड केल्यानंतर येतं. हे सगळे कंपोनंट्स रिझॉल्विंग आहेत, हे चेक केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला असा बघायला मिळतो. ओके, सो ही खूप महत्त्वाची पहिली केस आहे अशी म्हणून आपण बँकिंग ऑफ रोडमधली. मग याच्यावरून थीटा पण फाइंड आउट करता येतो बघा. सो थीटा कसा काढला जातो, tan इनवर्स ऑफ v²/r, हे पण तुम्हाला माहीत असेल. ओके, सो दिस इज द फर्स्ट केस ऑफ द बँकिंग ऑफ रोड. नाव सेकंड केस काय असेल बघा. आता समजा हे व्हेकल आहे, कितीच्या स्पीडनं चाललेलं आहे, √rg tan θ या स्पीडनं चाललेलं आहे. बट मला सांगा, प्रत्येक व्हेकल या ॲक्युरेट स्पीडनं जाईल का, नाही जाणार. कधी एखादं व्हेकल यापेक्षा कमी स्पीडनं जाईल किंवा यापेक्षा जास्त स्पीडनं जाईल. मग आपण कन्सिडर करूया की हे व्हेकल कमी स्पीडनं चाललेलं आहे. म्हणजे हे जे मेन व्हेलॉसिटी आहे ना, त्या व्हेलॉसिटीपेक्षा व्हेकलची व्हेलॉसिटी कशी आहे, लेट अस कन्सिडर मिनिमम व्हेलॉसिटी. यांना स्पीड लिमिट्स म्हटलं जातं. सो हे लोअर स्पीड लिमिट झालं बघा, लोअर स्पीड लिमिट. कसलं स्पीड लिमिट झालं, लोअर स्पीड लिमिट. ओके, मग आता लोअर स्पीड लिमिटमध्ये काय होईल, तर व्हीमिन येणार आहे कन्सर्न तिथं. व्हेलॉसिटीपेक्षा मिनिमम व्हेलॉसिटी म्हणजे त्याला नाव दिलं व्हीमिन आलं. आणि डायग्राम कशी तयार होईल बघा. डायग्राम खूप इंटरेस्टिंग, लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं पडेल बघा. असं समजा ही आपली नेहमीचीच कंडिशन बँकिंग ऑफ रोडची आहे. इथं थीटा आहे आणि इथं हे व्हेकल असं तिरकं दिसतं आपल्याला, ही नॉर्मल रिॲक्शन आहे. बाकी जे हे प्रेझेंट आहे ते सगळं याच्यामध्ये प्रेझेंट असेल. हा n cos θ असेल,
हा एन साईन थिटा असेल, हा थिटा असेल, इमॅजिन होतं इथं थिटा आहे म्हटलं तर हा थिटा, हे सगळं वरती आहे ना तेच याच्यामध्ये असेल. फक्त आता आपण काय सांगायचं की व्हेलॉसिटी कशी व्हेकलची मिनिमम, मग व्हेकल जायला कुठं बघेल, या साईडला जायला बघेल, बरोबर का. बघा व्हेलॉसिटी जर मिनिमम असेल तर व्हेकल या साईडला जायला बघेल. मग या व्हेकलला कोण कंट्रोल करेल तर फ्रिक्शनल फोर्स कंट्रोल करेल, म्हणजे तो तिथं एफ एस येणार आहे बघा, एफ एस. मग व्हेकल जर खाली जात असेल तर त्या व्हेकलला वरती न्यायचं काम कोण करेल तर हा फ्रिक्शनल फोर्स काम करेल. म्हणजे ही जी सेकंड केस आहे ह्याच्यामध्ये थिटा आहे का, येस ऑब्वियसली थिटा आहेच, ॲज वेल ॲज ह्याच्यामध्ये म्यू एस आहे का तर म्यू एस पण आहे. लक्षात आलं. सो लोअर स्पीडसाठी तुम्हाला एफ एस वरती दाखवायचं, मग एफ एसचे पुन्हा दोन कंपोनंट्स तयार करा, एक व्हर्टिकल कंपोनंट, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट, बरोबर. जो व्हर्टिकल कंपोनंट त्याला एफ एस साइन थिटा म्हणा, कारण हा इथं थिटा झाला ना तयार. सो हॉरिझॉन्टल कंपोनंट काय झालं एफ एस कॉस थिटा झालं, आणि व्हर्टिकल कंपोनंट काय झालं एफ एस साइन थिटा झाला, आणि हा जो आहे तो कोण झाला एफ एस झाला. ओके, मग याच्यावरून व्ही मिनिमम फाइंड आउट केलं जातं. सो ही सुद्धा सेम प्रोसिजर जशी ही केली तशीच ही प्रोसिजर आहे, इक्वेशन्स काढून सगळं केलं जातं. मग आता याच्यामध्ये काय होतं, हा आर जे आहे तसंच राहतो, पण टॅन थिटाची जागा कोण घेणार आहे, थिटा पण आणि म्यू एस पण, म्हणजे अँगल पण असणं गरजेचं आहे आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण असणं गरजेचं आहे. सो या रूलनुसार आपल्याला फॉर्म्युला मिळतो टॅन ऑफ थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. हा मॅथमॅटिकली फॉर्म्युला सुद्धा सोपा आहे. आता याच्या पुढची जी केस आहे त्याला व्ही मॅक्स म्हणलं जातं. सो व्ही मॅक्समध्ये काय होणार, फक्त हे प्लस आणि मायनस रिप्लेस होणार, वरती प्लस होणार खाली मायनस होणार, बाकी सगळी प्रोसिजर सेम. इथं काय फरक होणार, हा एफ एस जो वरती होता तो एफ एस खाली येणार. सो तिसऱ्या केसमध्ये पण थिटा पण असेल आणि म्यू एस पण असेल. सो आपण बघूया तिसरी केस. सो बँकिंग ऑफ रोडची तिसरी केस, थर्ड केस. मग थर्ड केस कोणाची असेल, ऑब्वियसली त्या व्हेकलची व्हेलॉसिटी जी आहे ती व्हीपेक्षा जास्त असेल. आता व्ही म्हणजे कोण, अंडररूट आर जी टॅन थिटा. सो दिस इज द थर्ड केस. मग ह्या केसमध्ये थिटा आहे का, यस असेल थिटासुद्धा, आणि फ्रिक्शनचा कन्सर्न असेल का, यस फ्रिक्शनचा कन्सर्नसुद्धा असेल. मग डायग्राम कशी तयार होईल, समजा हा कर्व रोड आहे, ही अँगल ऑफ बँकिंगची प्रोसेस आहे, हा थिटा आहे, इथं व्हेकल असं तिरक दिसते आपल्याला, ही व्हेकलवरची नॉर्मल रिॲक्शन झाली, हे व्हेकलचं व्हर्टिकल कंपोनंट, हे व्हेकलचं हॉरिझॉन्टल कंपोनंट, जे की पहिल्या डायग्राममध्ये होतं ते सगळं तेच. आता व्ही मॅक्स असल्यामुळे व्हेकल कुठं जायला बघेल तर या साईडला जायला बघेल. मॅक्सिमम व्हेलॉसिटी असल्यामुळे व्हेकल त्या सर्कलच्या थोडक्यात बाहेर जायचा ट्राय करेल. बट फ्रिक्शन फोर्स किंवा फ्रिक्शनल काय करतं तर ह्या व्हेकलला पुन्हा आत आणायचं काम करतं. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आता कुठल्या साईडला असेल, असा आतल्या साईडला असेल. मग पुन्हा त्याला दोन कंपोनंट, एक एफ एस कॉस थिटा आणि एक एफ एस साइन थिटा. सो हा जो असेल तो एफ एस साइन थिटा असेल आणि हा जो असेल तो एफ एस कॉस थिटा असेल. म्हणजे कन्क्लुजन समजतंय का बघा. सो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो कुठल्या साईडला असणं अपेक्षित आहे, आतल्या साईडला असणं अपेक्षित आहे. आणि मग आपला फॉर्म्युला काय येईल सांगा व्ही मॅक्सचा, मी काय म्हटलं फक्त प्लस मायनसचा फरक पडतो. सो आर जी इथं काय होईल, टॅन थिटा प्लस म्यू एस किंवा म्यू आणि अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. सो दिस इज द थर्ड केस अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट केस इन द अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग ऑफ रोड. आय होप तुमच्या ही कंडिशन लक्षात आली असेल. नेक्स्ट त्याच्यामधला पुढचा जो टाईप आहे तो आहे कोनिकल पेंड्युलम. तुम्हाला सिंपल पेंड्युलम माहीत आहे. आता कोनिकल पेंड्युलमची डायग्राम बघा. डायग्राम जरी लक्षात राहिली तरी बरीचशी इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतात. एक फिक्स सपोर्ट आणि एका फिक्स सपोर्टला हा सिंपल पेंड्युलम जोडलेला आहे असं आपण म्हणूया. हा कोण आहे, बॉब आहे, लाईक बॉब, ज्याला मास स्मॉल एम असेल. आणि हा सिंपल पेंड्युलम कसा फिरतो, असा फिरतो, लाईक एस एच एम परफॉर्म करतो ना. बट हा जर आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवला तर आपल्याला हा असा फिरतोय असं दिसेल. म्हणजे हा बॉब इकडे एकदा येऊ शकतो, हा बॉब असा इकडे एकदा येऊ शकतो. इमॅजिन होतं आहे का बघा हे. सो ह्या सर्कलची ही रेडियस झाली, हा थिटा अँगल तयार झाला, ह्या दोरीमध्ये टेन्शन तयार झालं ज्याला आपण टी नॉट म्हणूया. हे त्या त्या बॉबचं मास झालं एम जी, ही त्याची व्हर्टिकल कंपोनंट झाली, बरोबर. आता व्हर्टिकल कंपोनंट इथं थिटा असेल ना, जर इथं थिटा असेल तर हा पण थिटा असेल. सो व्हर्टिकल कंपोनंट कोण तयार होईल, T0 कॉस थिटा तयार होईल बघा व्हर्टिकल कंपोनंट. सो T0
कॉस थिटा. सो T0 कॉस थिटा कुणी बॅलन्स केलेला आहे? mgने बॅलन्स केलं आहे. आणि इकडचं जे कंपोनंट असेल ते कोण असेल? T0 साइन थिटा असेल. मला सांगा T0 साइन थिटा कुणी बॅलन्स केलेला आहे? सेंट्रिपिटल फोर्सनी. सिंपल. ही दोरीची L लेंथ असेल, ही त्या पेंडुलमची हाईट असेल. एवढी जरी डायग्राम लक्षात आली तरी बरीचशी इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह होतात. आपल्याला T इज इक्वल टू इक्वेशन माहीत आहे, 2π/ω माहीत आहे. सो या इक्वेशनवरून या पेंडुलमचा टाइम पिरियड फाइंड आउट केला जातो आणि तो आपल्याला मिळतो 2π√L cos θ/g. हे सुद्धा मी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं होतं कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. सो रिव्हिजनमध्ये आपण बऱ्याच वेळेला हे बघितलेलं आहे. तशीच फ्रिक्वेन्सी काय येणार त्याची? 1/2π√G/L cos θ. म्हणजे जो टाइम पिरियड आहे त्याच्या अपोजिट कोण येणार आहे? फ्रिक्वेन्सी येणार आहे. लक्षात येतं? याच्यावरून सिंपल पेंडुलमचे रूल सांगितले जातात. लाईक टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √L. ओके. टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू cos θ किंवा टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√G. असे तुम्ही फ्रिक्वेन्सीचे पण रूल डिफाईन्स करू शकता. सो हा जो पॉईंट आहे तो कोनिकल पेंडुलमशी रिलेटेड आहे. बघा इम्पॉर्टंट काय काय आहे याच्यामध्ये सुद्धा लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा काढली जाते. सिंपल √RG tan θ सारखीच याची सुद्धा लिनियर व्हेलॉसिटी मिळते. कारण जो आपण अँगल ऑफ बँकिंगचा कन्सेप्ट बघितला होता त्याच्यासारखीच दोन इक्वेशन्स मिळतात. mg हा T0 cos θ ला बॅलन्स करतोय, mv²/r हा T0 sin θ ला बॅलन्स करतोय. त्यामुळे हे जर डिवाइड करून इक्वेशन्स एकमेकांना आपण डिवाइड केली बॅलन्सिंग करून तर आपल्याला v इज इक्वल टू √RG tan θ मिळतं. v वरून तुम्ही r ω वापरू शकता, त्याच्यावरून ω काढू शकता. सो सिंपल फॉर्म्युले तुम्ही सुद्धा यामध्ये तयार करू शकता. लक्षात आलं? सो मेन कंडिशन समजली का? बघा काय आहे. आणि ह्या कंडिशनमध्ये हे जे रिझॉल्विंग दिसतंय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे कशा पद्धतीनं आलं हे जर नीट समजलं तर ही सगळी इक्वेशन तुम्ही करून हे सगळे लॉज वगैरे तुम्ही लिहू शकता. सो अशा पद्धतीनं तुम्ही कोनिकल पेंडुलमचा स्टडी करू शकता. ओके. चला नेक्स्ट बघूया व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके. सो सर्क्युलर मोशनमधला आपला पुढचा पॉईंट असेल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. यालाच VCM असं सुद्धा म्हटलं जातं, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. किंवा ही जी मोशन आहे ही कसली मोशन आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्यालाच नॉन UCM असं सुद्धा म्हटलं जातं बघा. ओके. सो ह्या मोशनची सिंपल केस कुठली लक्षात ठेवायची? एक स्ट्रिंग घ्या, त्या स्ट्रिंगला एक बॉब कनेक्ट केलेला आहे. बॉब म्हणजे मास, एक छोटासा ऑब्जेक्ट कनेक्ट केलेला आहे आणि ती स्ट्रिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवली. ओके. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे काय होईल? जर ती स्ट्रिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवल्यामुळं एकतर आपल्याला असा सर्कल मिळेल. ओके. बट आता ही मोशन आहे व्हर्टिकल, त्यामुळे आपल्याला याचे कंपोनंट्स कसे काढायला लागतील? ही स्ट्रिंग काढायला लागेल आणि हा मास आहे. ही स्ट्रिंग काढायला लागेल आणि हा मास, किंवा ही स्ट्रिंग काढायला लागेल आणि हा मास सांगायला लागेल. बरोबर ना? सिमिलरली इकडं पण तो असू शकतो. प्रत्येक ठिकाणी तो असणार आहे का? तर तो असा व्हर्टिकली फिरतो ना सर्क्युलर मोशनमध्ये. ओके. मग बाय द ग्रॅव्हिटी याच्यामध्ये काय होईल बघा. याच्यामध्ये ही जी पहिली केस आहे ही स्ट्रिंगची केस आहे, स्ट्रिंग. आणि दुसऱ्या केसमध्ये आपल्याला याच्यामध्ये रॉड कन्सिडर करायचा. रॉड म्हणजे ह्या स्ट्रिंगच्या ऐवजी कोण घ्यायचं? रॉड घ्यायचं. आता मला सांगा, जेव्हा ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सुरू असते तेव्हा जेव्हा पार्टिकल इथं येईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी कशी असते? खूप जास्त असते. सो याला आपण V2 म्हणूया. ओके. जेव्हा पार्टिकल इथं येईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी थोडीशी मीडियम असते, याला आपण V3 म्हणूया. ओके. आणि जेव्हा पार्टिकल इथं येईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी खूपच कमी असते, त्याला आपण V1 म्हणूया. म्हणजे पार्टिकलच्या 3 पोझिशन मिळाल्या. एक पोझिशन टॉपची मिळाली, एक बॉटमची मिळाली आणि एक मिड पोझिशन मिळाली. बरोबर. इथं ही रेडियस आहे. आता हा जो ऑब्जेक्ट आहे प्रत्येक ठिकाणी असताना त्याच्यावरचं वेट किती असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला? तर mg असेल. प्रत्येक ठिकाणी कुठल्याही ठिकाणी तो असेल तर त्याच्यावरचं वेट किती असणार आहे? ते mg असणार आहे. आता मला सांगा याच्यामध्ये टेन्शन्स तयार होतील. हा सेंटर असेल त्या सर्क्युलर मोशनचा. आता हे एक टेन्शन तयार होईल, हे एक टेन्शन तयार होईल आणि हे एक टेन्शन तयार होईल. सो ह्या टेन्शनला T1 म्हणूया, या टेन्शनला T2 म्हणूया आणि ह्या तिसऱ्या टेन्शनला T3 म्हणूया. तर ऑब्वियस आहे की जर
V2 हे V3 पेक्षा मोठा असेल आणि हे V1 पेक्षा मोठा असेल तर साहजिकच T2 हा T3 पेक्षा मोठा असेल आणि T1 पेक्षाही मोठा असेल. हे कळतंय का बघा. म्हणजे तुम्ही एक प्रॅक्टिकली असं लक्षात ठेवा की या दोरीमध्ये टाईटनेस कुठं आहे आणि स्लॅक कुठं आहे, स्लॅकन. बघा जेव्हा दोरी इथं असेल ना तेव्हा दोरी टाईट झालेली असेल. ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे जेव्हा ती दोरी खाली येते स्ट्रिंग, तेव्हा या ठिकाणीची जी स्ट्रिंगची पोझिशन आहे ती टाईट असेल, म्हणून हा पार्टिकल खूप फास्ट जातोय खालून असा फास्ट वरती जातोय, बरोबर. सो ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी इथं आणि आता व्हेलॉसिटी वरती कमी कमी होत चाललेली आहे. सो इथून ही जी केस आहे आपण म्हणूया ही व्हेलॉसिटी डिक्रीजिंगची केस आहे बघा. इथून इथपर्यंत, कुठून, बॉटमपासून टॉपपर्यंत. लक्षात आलं का. सो ही जी केस आहे ही डिसेलरेशनची केस आहे ना. डिसेलरेट, रिटार्डेट होतोय ना पार्टिकल. आणि इथून मला सांगा बॉटमकडे जेव्हा पार्टिकल येईल तेव्हा काय होईल, हा फास्ट व्हेलॉसिटीने येतो. आता बघा इथं व्हेलॉसिटी कमी आहे, वाढत 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 व्हेलॉसिटी चालल्याने इथं हायेस्ट व्हेलॉसिटी होते. याचा अर्थ व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे, म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन केस आहे ही. याला ॲक्सेलरेटेड केस सुद्धा म्हणूया. ॲक्सेलरेटेड मोशन आहे आणि ही डिसेलरेटेड मोशन आहे किंवा रिटार्डेशन मोशन आहे. लक्षात येते, किंवा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन मोशन आहे असं म्हटलं तरी चालू शकेल. ओके. सो 3 टेन्शन्स कळले तुम्हाला, 3 व्हेलॉसिटीज कळल्या. ह्या 3 मधली सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी असते ती V2 असते आणि त्या V2ची व्हॅल्यू असते √5rg. हे फॉर्म्युले लक्षात राहिलेच पाहिजेत. हे कशा आले याचा खूप सोपा प्रूफ आहे. नंतर जी V1 सगळ्यात वरची व्हेलॉसिटी असते ती फक्त √rg असते. का तर दोरी स्लॅग झालेली ना या पोझिशनला, दोरीमध्ये स्लॅकन तयार झालेला म्हणजे दोरी लूज झालेली असं म्हणूया आपण. आणि इथं दोरी टाईट आणि इथं मीडियम आहे. सो ती मीडियम व्हेलॉसिटी आहे त्याला आपण V3 म्हणलेलं आहे. सो त्याची व्हॅल्यू √3rg इतकी मिळते. म्हणजे बघा ह्या तिन्ही व्हॅल्यू एकमेकांशी रिलेटेड आहेत असं म्हटलं तरी चालेल. ही जास्त दिसते, ही थोडीशी कमी दिसते, ही खूपच कमी दिसते. सिमिलरली टेन्शन आपलं कुठलं जास्त आहे म्हटलं आपण, T2 जास्त आहे T1 पेक्षा किंवा T3 पेक्षा. सो T2 आणि T1 मधला डिफरन्स घेतला जातो तो 6 mg येतो. हा सुद्धा डिफरन्स कसा येतो त्याचा सुद्धा प्रूफ अगदी इझी आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा ही मोशन सोपी आहे. लक्षात आलं. सो याला म्हटलं जातं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता या मोशनमध्ये हे कसं काढलं जातं तर जनरली लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज केलं जातं. व्हॉट इज मीन बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे जे 3 पॉईंट्स दिसत आहेत आपण यांना नाव पण द्यावं तर A पॉईंट, B पॉईंट आणि C पॉईंट दिलेत नाव. मग अशी B दिलेलं आहे इथं, A, B आणि C. ओके. सो A टॉपचा पॉईंट आहे, B मिड बॉटमचा पॉईंट आहे आणि C हा मिडचा पॉईंट आहे. सो तिघांच्या तिथली टोटल एनर्जी ही कशी असणार आहे, कॉन्झर्व असणार आहे. भले कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी चेंज होईल बट द टोटल एनर्जी फॉर दीज 3 पॉईंट्स रिमेन्स कॉन्स्टंट असेल. लक्षात आलं का. चला आता हीच जी केस आहे या स्ट्रिंगच्या ऐवजी फक्त काय वापरलं जातं, रॉड वापरला जातो. मग रॉड वापरला की फरक काय होणार बघा, फक्त हा लाईक असा रॉड असणार आहे आणि तो पार्टिकल इथं आहे म्हणे आपण रॉडवरती. ओके. मग यामध्ये सुद्धा व्हेलॉसिटीमध्ये डिफरन्सेस असणार आहेत. फक्त एक डिफरन्स असं लक्षात ठेवायचं की जेव्हा रॉड इथं येईल तेव्हा तो रॉड काही लूज होऊ शकत नाही ना. एक वेळ इथं स्ट्रिंग लूज झाली असं आपण म्हटलं त्यामुळे तिथली व्हेलॉसिटी मिनिमम झाली आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, √rg आहे. बट या केसमध्ये आपण रॉड लूज नाही होऊ शकत म्हणत. सो रॉड परफेक्ट थांबणार आहे या ठिकाणी आल्यानंतर. मग रॉड परफेक्ट थांबला याचा अर्थ त्यानं त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी परफेक्ट काय केली, 0 केली. म्हणजे या केसमध्ये V1 किती आहे, √rg आहे. तसा या केसमध्ये V1 किती झाला, परफेक्ट 0 झाला. तसंच आता V2 बघा किती असेल, जसा इथं 5rg झाला तसा हा 4rg होणार आहे. 1 rg फक्त कमी करायचा. का कमी करायचं लक्षात आलं का, हा ऑलरेडी इथं 0 झाला म्हणून. आणि ह्या दोघांचा मिड इथं असणार आहे म्हणजे V3 किती असेल तर V3 आपल्याला √2rg मिळेल. बघा लक्षात येते का. सो V1 मिळाला 0, V2 मिळाला 4rg, तसा V3 आपल्याला काय मिळेल, √2rg मिळेल. दोघांमधला जो टेन्शन डिफरन्स आहे तो तेवढाच असेल बघा. म्हणजे त्याच्यामध्ये व्हेलॉसिटीचा काय फरक पडत नाही. सो टेन्शन डिफरन्स यासाठी पण किती येतो, 6 mg इतका येतो. हे सोडवल्यानंतर सगळी इक्वेशन्स येतात आणि याचा प्रूफही तितकाच सोपासा आहे. सो याला काय म्हटलं जातं, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हटलं जातं की याच्यामध्ये पार्टिकल व्हर्टिकली सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. फक्त त्याची प्रत्येक ठिकाणची व्हेलॉसिटी ही कशी आहे, डिफरंट आहे. म्हणून या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये स्ट्रिंगची पहिली केस सांगायची
आणि ह्या रॉडची दुसरी केस सांगायची. स्ट्रिंगच्या 3 व्हेलॉसिटीज, रॉडच्या ह्या 3 व्हेलॉसिटीज, स्ट्रिंगचं टेन्शन, रॉडचं हे टेन्शन. सो अशा पद्धतीनं हा थोडासा स्टडी आपल्याला सांगावा लागेल आणि या स्टडीला म्हटलं जातं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. ओके, सो या टॉपिकमधला जो पुढचा पार्ट असेल तो रोटेशनल डायनॅमिक्स रिलेटेड असेल. ओके, म्हणजेच रोटेशनल मोशन. रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे रोटेशनल मोशन. जसा पहिला सर्क्युलरचा झाला तसा हा रोटेशनल मोशनचा पार्ट असेल, जो हा या टॉपिकमधला अर्धा पार्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. पहिला पार्टात आपण सर्क्युलर मोशन कंप्लीट केला. आता बघूया की रोटेशनल मोशन म्हणजे काय असेल. तर रोटेशनल मोशनमध्ये एका रिजिड बॉडीचा स्टडी केला जातो. ओके, रिजिड बॉडी, आणि ती बॉडी रोटेट होते असं सांगितलं जातं. मग रोटेट होते म्हणजे काय? समजा एक अशी बॉडी आहे लाईक दिस, आणि ही एका सेंटरच्या भोवती अशी रोटेट होते. समजा हा एक त्या बॉडीचा सेंटर आहे किंवा ॲक्सिस आहे म्हणून आपण. असं काय नाही की हा सेंटरच पाहिजे असं काय नाही. हा ॲक्सिस इथं असू शकतो, इथं कुठंही असू शकतो. फक्त या ॲक्सिसच्या भोवती ही बॉडी काय होते? रोटेट होते असं आपण म्हणूया. ओके, मग आता ह्या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. समजा इथं पार्टिकल असेल ज्याचं मास असेल m1 असेल. समजा इथे एखादा दुसरा पार्टिकल आहे ज्याचं मास m2 असेल, आणि असा एखादा शेवटचा पार्टिकल आहे ज्याचं मास mn असू शकेल. दॅट इज लास्ट पार्टिकल. ओके, सो दीज आर द डिफरंट पार्टिकल्स अँड देअर मासेस. आणि हे सगळे पार्टिकल्स मग त्याच्याबरोबर फिरत आहेत. सो यामधली एक सगळ्यात पहिली कंडिशन डिफाईन केली जाते, त्याला म्हटलं जातं मोमेंट ऑफ इनर्शिया. कारण इनर्शिया रिप्रेझेंट्स द मास. इनर्शिया थोडक्यात एखाद्या बॉडीचा काय रिप्रेझेंट करतो? मास रिप्रेझेंट करतो. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काय रिप्रेझेंट करतो? तर रोटेशनल मोशनमधलं मास रिप्रेझेंट करतो. म्हणजे या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये मास तर आहेच, किंवा हे बघा आता हे डिस्टन्स, ह्याला मी R1 म्हणतो, याला R2 म्हणतो, आणि हे तसंच Rn डिस्टन्स असेल. म्हणजे त्या ॲक्सिसपासून त्या पार्टिकलचं असणारं डिस्टन्स आहे. मग हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कसा डिफाईन केला जातो? तर त्या पार्टिकलचं मास आणि त्या पार्टिकलचं डिस्टन्सचा स्क्वेअर ॲक्सिसपासून, किंवा त्या ॲक्सिसच्या सेंटरपासून, किंवा त्या ॲक्सिसपासून. सिम्पल, कारण म्हटलं ना मी ॲक्सिस कुठेही असू शकतो. फक्त आता नंबर ऑफ पार्टिकल्स असल्यामुळे आपल्याला ही जनरल डेफिनेशन अशी mi/ri² लिहावी लागेल. समेशन द्यावं लागेल. I = 1 to n जावं लागेल आपल्याला. का असं केलं आपण? कारण n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. मग हे जर सिम्प्लिफाय केलं तर काय होईल? सो I = m1r1² प्लस m2r2² प्लस अप टू असं कुठपर्यंत जायला लागेल आपल्याला? mn/rn² पर्यंत. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये मास आहे म्हणजे kg, आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे मीटर². म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कशामध्ये मेजर केला जाईल? kg मीटर² मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया हा मेजर केला जाईल. लक्षात येते का बघा इथपर्यंत सगळ्यांच्या? ओके, नाऊ जसा हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिफाईन केला जातो त्याच्यावरून अजून एक कन्सेप्ट डिफाईन केली जाते, त्याला म्हटलं जातं रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. आता ही डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची बघा. याला के म्हटलं जातं. के, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के, म्हणजेच हे एक प्रकारचं डिस्टन्स आहे. ओके, हे एक प्रकारचं काय आहे? डिस्टन्स आहे. आणि हे एक प्रकारचं डिस्टन्स असल्यामुळे एक तर ऑब्वियस आहे की मीटरमध्ये मेजर केलं जाईल. आणि हे कसं मेजर केलं जातं? तर I = आपण काय लिहिलं? mr² लिहिलं. तेच mk² लिहायचं. म्हणजे आरच्या ठिकाणी फक्त के रिप्रेझेंट करायचं. सो डेफिनेशन कशी तयार झाली? I = mk² तयार झाली. याच्यातनं k² बाजूला घेऊया. सो k² = काय झालं? I/m झालं. सो देअरफॉर k = काय झालं सांगा? रूटमध्ये I/m झालं. रूटमध्ये I/m झालं. ओके, सो ही डेफिनेशन जी आहे ही कोणाची आहे? रेडियस ऑफ गायरेशन आहे. ॲक्च्युली रेडियस ऑफ गायरेशन आणि हा R
वेगवेगळे असतात प्रत्येक बॉडीसाठी. लक्षात येते का बघा, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक बॉडीचा बदलतोय, म्हणजे के काय होणार आहे प्रत्येक बॉडीचा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळणार आहे. सो ह्या झाल्या दोन पहिल्या महत्त्वाच्या डेफिनेशन्स रोटेशनल मोशनमधल्या. आता याच्यानंतर बरीचशी एक्सप्रेशन्स आहेत. आपण आता ती काही डिटेलमध्ये बघणार नाही आहोत, आपण फक्त ती एक्सप्रेशन्स हायलाईट करूया आणि त्या एक्सप्रेशनचा अर्थ थोडासा बघायचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिलं जे एक्सप्रेशन आहे ते कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीचं आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. आता हे एक्सप्रेशन कसं लक्षात ठेवायचं, तुम्हाला लिनियर मोशन किंवा लिनियर मोशनमधली कायनेटिक एनर्जी माहिती आहे, ती किती लिहितो आपण. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू लिनियर बॉडी असेल तर मास आणि व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, mv² लिहितो, 1/2 mv². सो ही मोशन जी आहे ती एखाद्या पार्टिकलची लिनियर कायनेटिक एनर्जी आहे, त्या मोशनमधली लिनियर कायनेटिक एनर्जी. मग आता यालाच काय करायचं, हे रिप्लेस करायचं, ॲनॉलॉजी ओळखायची. 1/2 तर आहे तसाच राहतो, मासची जागा कोण घेतं, मोमेंट ऑफ इनर्शिया घेतं, आणि व्हीची जागा कोण घेतं, ओमेगा, आणि हा काय होणार आहे ओमेगा². बघा ही डेफिनेशन अशी मिळाली तुम्हाला. सो दिस डेफिनेशन इज नथिंग बट द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. जशी आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर मोशन माहिती आहे, लिनियर बॉडी माहिती आहे, लिनियर मोशनमधल्या बॉडीची कायनेटिक एनर्जी माहिती आहे, तशी रोटेशनलमधली कायनेटिक एनर्जी किती आली, 1/2 I ओमेगा². सो दिस इज अगेन वन ऑफ द इम्पॉर्टंट रिलेशन. आता हे कसं आलं, सिंपल कायनेटिक एनर्जी घेतली जाते, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा पुट केलं जातं, ओमेगा कॉन्स्टंट काढला जातो, आयची व्हॅल्यू ही कन्सिडर केली जाते आणि हे एक्सप्रेशन मिळतं. सो हे एक्सप्रेशन कसं आलं हे सुद्धा सांगणं तितकंच सोपं आहे. सो दीज आर द बेसिक 3 पॉईंट्स ऑफ द रोटेशनल मोशन. चला आता याच्यानंतर या रोटेशनल मोशनमध्ये अजून एक 2 लॉज सांगितले जातात. एका लॉला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, आणि जो दुसरा आहे त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता हे सुद्धा कसे लक्षात ठेवायचे बघा. तर पॅरलल ॲक्सिसमधली डायग्राम कशी असेल, एक एनी बॉडी कन्सिडर करायची अशी, त्याचा पहिल्यांदा सेंटर कन्सिडर करायचा, सेंटर ज्याला मी सी म्हणतो, आणि त्या सेंटरच्या भोवती बॉडी रोटेट होते असं म्हणूया, आणि मग त्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल IC. ओके, सो व्हॉट इज मीन बाय IC. IC ही त्या बॉडीचा एक सेंटर आहे. आता याच्यापासून एक पॅरलल ॲक्सिस घ्यायचा, लाईक O या पॉईंटवरती H इतक्या डिस्टन्सवरती, आणि याच्यामधनं एक ॲक्सिस जातोय असं सांगायचं, आणि त्या ॲक्सिसचा एक मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ज्याला आपण नाव देऊया IO. आता हा इकडंच पाहिजे असं नाही, हा इकडेही असू शकतो, फक्त दोघं एकमेकांना कसे पाहिजेत, पॅरलली पाहिजेत. सो याच्यावरून मग हा पॉईंट P कन्सिडर केला जातो आणि याची जॉमेट्री तयार करून मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हे रिलेशन फाइंड आउट केलं जातं. सो काय रिलेशन आहे, तर रिलेशन असं आहे की IO इज इक्वल टू IC प्लस MH². व्हॉट इज द रिलेशन, IO इज इक्वल टू IC प्लस MH². याचा अर्थ काय बघा, व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस पर्टिक्युलर इक्वेशन. Moment of inertia of a body about an axis passing through point O is equal to moment of inertia of a body about an axis passing through its center of mass. ह्या C ला त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे परफेक्ट सेंटर आहे त्या बॉडीचा, सिंपल, बाकी काही वेगळं नाही आहे. प्लस मास ऑफ द बॉडी किंवा प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल ॲक्सिस. ते जे 2 पॅरलल ॲक्सिस आहेत त्यांच्यामध्ये डिस्टन्स आपण H कन्सिडर केलेला आहे त्याचा स्क्वेअर. सो IO इज इक्वल टू IC प्लस MH². अशा पद्धतीनं प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस याच्यामध्ये डिफाईन केला जातो. तसंच प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस कसा सांगितला जातो, तर त्यासाठी 3 ॲक्सिस घ्यायचे. समजा मी हा X ॲक्सिस म्हणतोय, समजा मी हा Y ॲक्सिस म्हणतोय, आणि समजा मी हा Z ॲक्सिस म्हणतोय. बॉडी इथं आहे कुठेतरी अशी, लाईक एक प्लेन आहे. बॉडी पण घेताना ही कशी घेतली पाहिजे, प्लेन. यालाच लॅमिनार ऑब्जेक्ट किंवा लॅमिना असं म्हटलं जातं, प्लेन लॅमिना. काय घ्यायचं आहे आपण, कंडिशन काय आहे, प्लेन लॅमिना याच्यामध्ये कन्सिडर करायचा आहे. आता ॲज युजल हे नीट लक्षात ठेवा की नावं कशी असू देत,
बट हा रूल लक्षात ठेवताना त्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेला ॲक्सिस आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा, म्हणजे लाईक दिस. पुन्हा याचा हा, याचा हा, बघा म्हणजे तिन्ही ॲक्सिसचे 3 मोमेंट ऑफ इनर्शियाज असतील. जो परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू हे दोघं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत यांची ॲडिशन करायची सिंपल. म्हणजे या ठिकाणी मी या डायग्रामशी रिलेटेड इक्वेशन काय लिहिलंय, IZ इज इक्वल टू IX प्लस IY, IZ इज इक्वल टू IX प्लस IY असं मी लिहिलेलं आहे. बट इम्पॉर्टंट काय आहे की जो परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे कुणाला, या प्लेनला, तोच हा इकडं लिहायचा. मग राहिलेले जे 2 आहेत त्या दोघांची इकडं काय करायची, ॲडिशन करायची. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट अँड द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ द परपेंडिक्युलर ॲक्सिस. कारण याच्यामध्ये काय होऊ शकतं, तुम्हाला नावं बदलून दिली जाऊ शकतात. इथं समजा जर IX झाला आणि इकडं IZ आणि IY झाला, देन यू कॅनॉट राईट द इक्वेशन लाईक दिस. देन हाऊ यू कॅन मॉडिफाय द इक्वेशन, सो यू कॅन राईट दिस वन इज इक्वल टू दिस वन प्लस दिस वन, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे हा जर IX म्हटला असेल तर IX इज इक्वल टू IY प्लस IZ असं लिहावं लागेल. त्यामुळे एक लक्षात ठेवा की हा जो लेफ्ट साईडचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कुठल्या ॲक्सिसचा आहे, की तो ज्या ॲक्सिसचा आहे तो ॲक्सिस ह्या प्लेन लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे, त्याच ॲक्सिसचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया IZ आहे. सो IZ इज इक्वल टू ते रिमेनिंग जे 2 मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत त्यांची ॲडिशन. सो हे बेसिक आणि इम्पॉर्टंट आहे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसमधलं. तसं हे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. लक्षात आलं. हे 2 लॉज खूप थेरीला पण इम्पॉर्टंट जसे आहेत तसे तुमच्या CETच्या न्यूमेरिकलसाठी सुद्धा ह्या दोन्ही लॉचा यूज चांगल्या पद्धतीनं केला जातो. ओके, नेक्स्ट अजूनही काही रिलेशन्स आहेत. मी म्हटलं होतं ना की एक्सप्रेशन्स खूप आपल्याला बघायचे आहेत. सो याच्यामध्ये एक एक्सप्रेशन आहे टॉर्कचं. आपण टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम अशी 2 एक्सप्रेशन्स बघूया. आता टॉर्क म्हणजे काय, कंडिशन ॲक्च्युली बॉडीची तीच की बॉडी आहे आणि त्या बॉडी रोटेट होते एका ॲक्सिसच्या भोवती, तर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करायचा आहे. मग त्या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स असल्यामुळे ती बॉडी प्रत्येक पार्टिकल बरोबर रोटेट होते ना. सो प्रत्येक पार्टिकलवरती एक प्रकारचा फोर्स आहे, एक प्रकारचा टॉर्क आहे. म्हणून त्या बॉडीचा टोटल टॉर्क काढला जातो आणि तो येतो टॉर्क इज इक्वल टू I अल्फा. आता हे रिलेशन लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा सोपं आहे. आपल्याला फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन माहिती आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. बघा ह्या फोर्सला रिप्लेस झाला टॉर्क, मासची जागा कोणी घेतली मोमेंट ऑफ इनर्शिया, ॲक्सेलरेशनची जागा कोणी घेतली अल्फाने घेतली. हे जे ॲक्सेलरेशन आहे हे लिनियर ॲक्सेलरेशन आहे आणि हे जे ॲक्सेलरेशन आहे ते अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. त्यामुळे या इक्वेशनवरून सुद्धा हे इक्वेशन आहे असं आपण सांगू शकतो. याच्यामध्ये हवं तर तुम्हाला टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट याचा एक वापर केला जातो. त्याच्यानंतर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन याचा एक वापर केला जातो. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू R इंटू अल्फा याचाही वापर केला जातो. बघा आता ही जी बेसिक रिलेशन्स आहेत ही ऑलरेडी आपण बघितलेली आहेत की ही कशा पद्धतीने येतात. सो एखाद्या रोटेटिंग बॉडीवरती किती टॉर्क ॲक्ट होईल असा जर क्वेश्चन असेल तर त्याचा आन्सर काय असेल, टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा. म्हणजे थोडक्यात तो टॉर्क जो आहे तो त्या बॉडीच्या मोमेंट ऑफ एनर्जी आणि त्या बॉडीला मिळणारं अँग्युलर ॲक्सेलरेशन यांच्यावरती डिपेंड असेल. सो टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा. सो दिस इज अन एक्सप्रेशन, व्हेरी इंपॉर्टंट एक्सप्रेशन रिगार्डिंग द टॉर्क ॲक्ट्स ऑन रोटेटिंग बॉडी. नेक्स्ट सेम याला लागूनच एक पुढचं एक्सप्रेशन आहे, त्याला अँग्युलर मोमेंटम असं म्हटलं जातं. अँग्युलर मोमेंटम ज्याचं नोटेशन यल आहे. सो ते एक्सप्रेशन आपल्याला यल इज इक्वल टू I ओमेगा मिळतं. याची पण ॲनालॉजी मी सांगतो. हे एक्सप्रेशन कसं मिळतं बघा, तुम्हाला P इज इक्वल टू mv माहीत असेल. आता व्हॉट इज मीन बाय P, लिनियर मोमेंटम, मास आणि व्हेलॉसिटी ना, लिनियरमधलं आहे हे इक्वेशन. सो एखाद्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम किती असेल तर एवढं असतं ना, P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. आता मला सांगा Pला कोण रिप्लेस झाला, यल रिप्लेस झाला. कारण P ही कशाची व्हॅल्यू आहे, मोमेंटमचीच व्हॅल्यू आहे, बट ती लिनियर मोशनमधली व्हॅल्यू आहे. आणि यल ही कशाची व्हॅल्यू आहे, अँग्युलर मोशनमधली अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू आहे. एम म्हणजे काय, लिनियर मोशनमधलं त्या पार्टिकलचं मास. आणि I म्हणजे काय, अँग्युलर मोशनमधलं मोमेंट ऑफ इनर्शिया. व्ही म्हणजे काय, लिनियर मोशनमधली लिनियर व्हेलॉसिटी. आणि ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर मोशनमधली अँग्युलर व्हेलॉसिटी. सो या तिघांची जरी ॲनालॉजी इथं वापरली तरी तुम्हाला याच्यावरून हे रिलेशन येतं हे तुम्ही सांगू शकता.
याच्यामध्ये तुम्ही अजून एक लक्षात ठेवा, एल इज इक्वल टू पी आर साइन थिटा किंवा एल इज इक्वल टू पी आर ही डेफिनेशन वापरली, पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी ही डेफिनेशन वापरली, किंवा व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा ही डेफिनेशन वापरली. बघा ही सुद्धा बेसिक रिलेशन आहेत ना, जशी इथं लिहिली बघा तशी इथं मी 3 इक्वेशन्स लिहिली. सो या इक्वेशनचा रेफर घेऊन काय केलं जातं तर टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम यांच्या डेफिनेशन्स फाइंड आउट केले जातात. लक्षात येते का बघा. सो दिस इज वन्स अगेन कन्सेप्ट विच आर रिलेटेड विथ द टॉर्क अँड एक्सप्रेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रोटेटिंग बॉडी. ओके, आता याच्याशीच रिलेटेड अजून एक पॉईंट आहे अँग्युलर मोमेंटमचाच, की हे जे अँग्युलर मोमेंटम आहे हे कॉन्झर्व कसं राहतं याच्यावरती न्यूमरिकल जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्या न्यूमरिकलचा जास्त रेफरन्स तुम्हाला येऊ शकतो. ओके, चला सो ते बघूया आपण. ओके, सो यामधला एक पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशन म्हणजे कॉन्स्टंट. सो कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम यल असं म्हणूया आपण. ठीक आहे. सो कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, ॲक्च्युली आपण यलची डेफिनेशन आत्ता बघितली, ज्याला की आय इंटू ओमेगा असं पण म्हटलं जातं. ओके, कॉन्झर्वेशनचा अर्थ हा जो यल आहे तो यल कसा असेल, कॉन्स्टंट असेल. ओके, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, यल इज कॉन्स्टंट. आता हे जे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे याची काही ॲप्लिकेशन्स आहेत बघा, लाईक बॅलेट डान्सर ॲप्लिकेशन म्हणतो, किंवा आपण डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल म्हणतो की ठीक आहे, किंवा ॲक्रोबॅट इन सर्कस असतं, किंवा आईस स्केटिंग एक एक्झाम्पल आहे. याची एक थोडक्यात मी कंडिशन सांगतो. आता एकतर हे यल कॉन्स्टंट असल्यामुळे हा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, यस लिहू शकतो, एल इज इक्वल टू कॉन्स्टंट, देन वी कॅन राईट आय ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हेच दोन कंडिशनसाठी असं लिहिलं जातं, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. सिम्पल, हेच रिलेशन असंही लिहिलं जातं. मग याच्यावरून असंही लिहितात, I1 अपॉन I2 इज इक्वल टू ओमेगा 2 अपॉन ओमेगा 1. बघा याच्यावरनं तुम्हाला आय आणि ओमेगामध्ये इन्व्हर्सली रिलेशन हे दिसतं आहे. कशामध्ये, आय आणि ओमेगामध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. आता का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे बघा, कारण एल इज इक्वल टू आय ओमेगा ना, आणि जर इफ एल इज कॉन्स्टंट, एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी, जर बॉडीचा अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल तर आपल्याला आय आणि ओमेगामध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल अशा पद्धतीनं रिलेशन मिळणार आहे. ओके, सो याच्यातली एक कंडिशन अशी आहे बघा, की जर इफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क इज 0. ओके, म्हणजे कंडिशन काय पाहिजे की टॉर्क 0 पाहिजे. तर टॉर्क म्हणजे काय, एखाद्या बॉडीला रोटेट करण्यासाठी लागलेला फोर्स. जसं की लिनियर मोशनमध्ये फोर्स कसा असतो, समजा ह्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला तर ही बॉडी लिनियर मोशन व्हेलॉसिटीनं पुढे जाणार आहे. तसं एखादी रोटेटिंग बॉडी असेल तर त्या रोटेटिंग बॉडीवरती जर असा इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय केले तर त्याला टॉर्क म्हटलं जातं. म्हणून तर टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं. तर ही बॉडी काय होते, ह्या ॲक्सिसच्या भोवती रोटेट होते विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. जशी लिनियर मोशनमध्ये ही बॉडी पुढे गेली ना, तशी अँग्युलर मोशनमध्ये ही बॉडी काय होते, रोटेट होते. सो त्यासाठी कोण गरजेचं आहे तर टॉर्क गरजेचं आहे. बट जर एक्सटर्नल टॉर्क, तो जो टॉर्क आहे तो जर 0 असेल तर मग हे एल कसं असतं, कॉन्स्टंट असतं. कारण DL बार अपॉन DT आपल्याला टॉर्क मिळतो, टॉर्क. आणि जर टॉर्क 0 म्हटला तर एल बार हा ऑब्वियसली कसा असेल, कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरिफिकेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम किंवा कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम सुद्धा याला असं म्हटलं जातं. एक दोन कंडिशन्स मी तुम्हाला सांगतो. सिंपल एक कंडिशन अशी लक्षात ठेवा, एक बॉय आहे. सो इज द बॉय इज फोल्डिंग हिज आर्म. लेट अस कन्सिडर दिस इज द फोल्डिंग केस. ओके, आणि सेकंड केसमध्ये हा बॉय त्याचे आर्म्स आहेत तो काय करतोय, आउट स्ट्रेच करतोय, आउट स्ट्रेच. ओके, in both cases we can say that angular momentum is constant if the boy is rotating about a particular axis.
व्हर्टिकल ॲक्सिसला हा रोटेट होते असं आपण म्हणूया. सो या दोन्ही केसमध्ये काय आहे की अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे, का तर आता एक्सटर्नल टॉर्क आपण कन्सिडर केलेला नाही. चला, रोटेट झाल्या बॉडी, संपलं, टॉर्क आता 0 असेल. तर या बॉडीच्या विलॉसिटीमधलं आपल्याला डिफरन्स शोधायचा आहे. तर विलॉसिटीमधला डिफरन्स म्हणजे कुठली विलॉसिटी, याला ω1 म्हणूया आणि याला ω2 म्हणूया. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 असेल, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I2 असेल. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कोणावरती डिपेंड असतो, मास आणि डिस्टन्स स्क्वेअरवरती डिपेंड असतो. हे आपण सुरुवातीला बघितलं. बेसिक डेफिनेशन मोमेंट ऑफ इनर्शियाची बघितली की मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड्स अपॉन द मास अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द पार्टिकल प्रेझेंट इन द मास किंवा प्रेझेंट इन द बॉडी. मग आता या केसमध्ये जर बघितलं तर हे डिस्ट्रीब्युशन जवळ आहे ॲक्सिसपासनं. सो या केसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि या केसमध्ये बघा मोमेंट ऑफ इनर्शिया कसं दिसतंय, म्हणजे पार्टिकल डिस्ट्रीब्युशन कसं दिसतंय, मॅक्सिमम दिसतंय. सो दोन्ही केसचा विचार केला तर I1 जो आहे तो कमी आहे I2 पेक्षा. इज इट करेक्ट? इथं I2 जास्त का आहे, I1 का कमी आहे, कारण I2 मध्ये पार्टिकल डिस्ट्रीब्युशन आपण जास्त कन्सिडर केलेलं आहे. ओके, मग इथलं जर पार्टिकल डिस्ट्रीब्युशन जास्त असेल तर या केसचा मोमेंट ऑफ एनर्जी पण कसा असेल, जास्त असेल. म्हणून काय दिलं मी, I2 ग्रेटर दॅन I1. बट हे जर ओमेगा आणि ω2 ω1 आणि ω2च्या बाबतीत लिहायचं तर ω1 कसा असेल, ग्रेटर असेल. का तर याचा मोमेंट ऑफ एनर्जी कसा आहे, कमी आहे. लक्षात येते? सो ज्या बॉडीचा मोमेंट ऑफ एनर्जी कमी असेल त्या बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त असेल आणि ज्या बॉडीचा मोमेंट ऑफ एनर्जी जास्त असेल त्या बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी कमी असेल. म्हणजे ह्या दोन्ही केसवरून आपण सांगू शकतो की अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे दोन्ही केसमध्ये, बट मोमेंट ऑफ एनर्जी आणि ओमेगामध्ये मात्र डिफरन्स आहे. ओके, मग या केसचा मोमेंट ऑफ एनर्जी कमी, अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त. या केसचा मोमेंट ऑफ एनर्जी जास्त, अँग्युलर व्हेलॉसिटी कमी. बघा हे लिहिलेलं समजतंय का? सो दिस इज द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द कॉन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम. आता ह्याचे सुद्धा प्रूफ थेरॉटिकली सगळे आहेत की हे कसं येतं काय येतं, बट ऑलमोस्ट मी हे हायलाईट्स करतोय. टॉपिक तसा खूप मोठा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला अप्रॉक्सिमेट 3 मार्क्स या टॉपिकवरती येणार बघा CETला. मग त्या पद्धतीनं तुम्हाला ह्या सगळ्याचा स्टडी थोडासा करावा लागेल. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द conservation of angular momentum. If external torque applied on the body is 0, then the angular momentum of the body remains constant. चला बघूया आपण पुढचा पॉइंट. चला आता पुढचा पॉइंट तुम्हाला दाखवण्याआधी मी एक ह्या पॉइंट रिलेटेड माहिती सांगतो. आता हा पॉइंट का इम्पॉर्टंट आहे आणि याचा अभ्यास आपल्याला का केला पाहिजे बघा. तर आपण आता बेसिक डेफिनेशन बघितलेली आहे. ओके, कशाची, मोमेंट ऑफ एनर्शियाची. आपल्याला बेसिक मोमेंट ऑफ एनर्शिया I = mr² असतो हे माहीत आहे. बट मला सांगा प्रत्येक बॉडीसाठी मोमेंट ऑफ एनर्शिया सेम असेल का, तर ऑब्वियसली नो. ओके, फॉर एव्हरी बॉडी द मोमेंट ऑफ एनर्शिया इज नॉट सेम, इज नॉट सिमिलर. ओके, सो तुम्हाला या केसमध्ये आता काय दिसते बघा, मी तुम्हाला एक टेबल दाखवतोय. सो या टेबलमध्ये तुम्हाला मी एखादी बॉडी दाखवेन, म्हणजे त्या ऑब्जेक्टचं नेचर दाखवेन की तो ऑब्जेक्ट कसा आहे. त्या ऑब्जेक्टमधून पास होणारा मी ॲक्सिस दाखवते, तुम्हाला समोर दिसतंय तुमच्या, आणि त्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ एनर्शिया आपण डिफाईन करतोय. ओके, सो अशा भरपूर बॉडीज आहेत आणि हा थोडासा आपण म्हणूया की पाठांतर करण्यासारखा एक पॉईंट आहे. तुम्हाला हे सगळं वाचून घेतलं पाहिजे, पाठ केलं पाहिजे. ठीक आहे, कारण डिफरंट बॉडीज ह्या टॉपिकमध्ये कन्सिडर करतो आपण. मला वाटते तुम्हाला याच्या आधीसुद्धा हे इन डिटेल दिलेलं होतं की वेगवेगळ्या बॉडीचे टाईप्स कसे आहेत आणि त्याचा मोमेंट ऑफ एनर्जी मग कसा फाइंड आउट केला जातो. तर त्याच्यासाठी जो रेफरन्स आहे तो जनरली पॅरलल लॉ असेल किंवा अगदी बेसिक डेफिनेशन असेल, परपेंडिक्युलर लॉ असेल. हाच रेफरन्स घेऊन हे सगळे मोमेंट ऑफ एनर्जी फाइंड आउट केले जातात. ओके, सो तुम्हाला जो समोर टेबल दिसतोय तो तोच आहे. याच्यामध्ये डिफरंट बॉडीज दिसत आहेत आणि डिफरंट बॉडीज वाईज तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा मोमेंट ऑफ एनर्जी डिफाईन करायचा आहे. आता हे पाठांतराशिवाय पर्याय नाही आहे, कारण हे भरपूर बॉडीज आहेत आणि भरपूर फॉर्म्युलेज आहेत. तुम्ही हे कशा पद्धतीने लक्षात ठेवणार आहात हे तुम्ही जरा व्यवस्थित ठरवू शकता. ओके, लुक ॲट द फर्स्ट बॉडी, थिन रिंग ऑर हॉलो सिलेंडर. त्या बॉडीचा ॲक्सिस सेंटरला दाखवलेला आहे. मग सेंटरला ॲक्सिस असेल तर मोमेंट ऑफ एनर्जी किती असेल बघा, तर सिम्पल mr², म्हणजे जी आपली बेसिक डेफिनेशन आहे तीच असेल. हे आता ही डेफिनेशन का कॉमन राहिली बघा, कारण I = mr² असतं. बट या बॉडीसाठी सुद्धा तेच राहिलं, कारण ह्या बॉडीचं मासच फिरतं ना त्या ॲक्सिसच्या भोवती आणि ते r इतक्या डिस्टन्सवरती आहे. ही काही क्लोज्ड बॉडी नाही, ही एक
रिंग आहे म्हणजे एक पर्टिक्युलर बॉडी त्या ॲक्सिसच्या भोवती फिरते म्हटल्यानंतर त्याचं डायरेक्ट मास आणि डिस्टन्स स्क्वेअर, म्हणून याचा फॉर्म्युला काय दिसतोय तुम्हाला, I = mr². तसंच जर थिन रिंग असेल बट ती जर अबाउट डायमीटर फिरत असेल तर मात्र काय होणार आहे, फरक पडणार आहे. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतोय बघा, 1/2 mr². अशा पद्धतीनं तो मोमेंट ऑफ इनर्शिया दिसतोय. नेक्स्ट ॲन्युलर रिंग किंवा त्याला थिक वॉल्ड हॉलो सिलेंडर म्हटलेलं आहे, त्याच्यामधून सुद्धा सेंट्रल ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर केला. आता याच्यामध्ये मात्र 2 रेडियस असल्यामुळं आरच्या ठिकाणी रिझल्टंट आला ना, r1² + r2² असं म्हटलं जातं. ओके, सो I = 1/2 m × r1² + r2². नेक्स्ट युनिफॉर्म डिस्क किंवा त्याला सॉलिड सिलेंडर म्हणतात. हा खूप कॉमन टाईप आहे, हा बऱ्याच वेळेला विचारला जातो. ज्याचा पण ॲक्सिस सेंट्रल कन्सिडर केलेला आहे, सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, 1/2 mr² असेल. डायग्राम पण बघा सेम तसंच. युनिफॉर्म डिस्क फक्त अबाउट डायमीटर कन्सिडर करायचं, म्हणजे अबाउट ॲक्सिस कुठला आहे हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो त्याचा मोमेंट ऑफ 1/4 mr² असा दिसतोय, अबाउट डायमीटर असेल एखादी डिस्क तर. ओके, नेक्स्ट थिन वॉल्ड हॉलो स्पियर बघा, याचा सुद्धा ॲक्सिस सेंट्रल कन्सिडर केलेला आहे. हॉलो स्पियर आहे, सो हॉलो स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा 2/3 mr² अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघा सॉलिड स्पियर बघा, सॉलिड स्पियरसाठी सुद्धा सेंट्रल ॲक्सिस घेतलेला आहे. सो या सेंट्रल ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr² आणि त्याची डायग्राम पण समोर तुम्हाला दिसते. सो बॉडीमधून ॲक्सिस कुठनं जातोय हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला याच्यावरून इझी होईल. त्याच्यानंतर युनिफॉर्म सिमेट्रिक स्पेरिकल शेल आहे, त्याच्यामध्ये मात्र थोडासा फॉर्म्युला वेगळा दिसतोय बघा, 2/5 m × r25 - r1⁵ अपॉन r2³ - r1³. तर हे थोडेसे काही फॉर्म्युले आहेत, त्याचा बेसिक रेफरन्स पण येतो की हे कसे आले काय आले. बट आता थोडंसं तुम्हाला हे एकतर थेअरी एक्झाम तुम्हाला द्यायची नाही आहे, त्यामुळं तुम्ही पाठांतरावरती भर दिलात तर काय तेवढ्यापुरतं तुम्हाला पाठ करून एक्झामपुरतं जायचं आहे तरीसुद्धा चालेल. तो सुद्धा एक बेनिफिट तुमच्यासाठी होऊ शकतो, त्यामुळे तसाही तुम्ही अभ्यास करायला काही हरकत नाही. नेक्स्ट पुढचा एक रॉडचा टाईप आहे बघा. रॉडचा सुद्धा खूप महत्त्वाचा टाईप आहे. थेरीमध्ये सुरुवात ही रॉडपासून होते ॲक्च्युली. मग रॉडचा सेंटर कन्सिडर केला जातो. रॉडच्या एका 1 एंडपासून मोमेंट ऑफ इनर्शिया आहे म्हटलं जातं. म्हणजे ॲक्सिस पासिंग जे आहे ना ते रॉडच्या सेंटरला एकदा घेतलं जातं आणि 1 एंडला एकदा घेतलं जातं. सो तुम्ही इथं बघू शकता सेंटरला पण दाखवलेला आहे. सो सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिसतोय, I = 1/12 ml² दिसतोय. आता L म्हणजे काय, थोडक्यात रॉडची लेंथ आहे. जर सेंटरपासून कन्सिडर केले तर ती L/2 होणार आहे. आणि तोच रॉड जर एका 1 एंडला कन्सिडर केला तर तोच फॉर्म्युला काय येईल बघा, I = 1/3 mr² असेल. ओके, सो हा सुद्धा फॉर्म्युला रॉडशी रिलेटेड आहे. रॉडचे 2च फॉर्म्युले आहेत, बाकी स्पेअर आणि ते डिस्क थोडंसं जास्त फॉर्म्युले तुम्हाला स्टडी करायचे आहेत. पुढं बघूया, एक क्यूब आहे बघा, क्यूब टाईप आहे ज्याला युनिफॉर्म प्लेट असं म्हटलेलं आहे. ओके, किंवा रेक्टँग्युलर पॅरलोलो पाईप्ड असं म्हटलेलं आहे. डायरेक्ट क्यूब म्हणण्यापेक्षा आपण याला असं म्हणूया की एक प्लेट आहे, ठीक आहे, रेक्टँग्युलर टाईप की लेंथ इंटू ब्रेड्थ असलेली एरिया असलेली प्लेट आहे. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघा 1/2 m ब्रॅकेटमध्ये ती लेंथ आणि ब्रेडचा स्क्वेअर म्हणजे L² + B² अशा टाईपमध्ये त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. नेक्स्ट आहे युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. एक कोनिकल शेपमध्ये बॉडी दिसते बघा तुम्हाला. तर कोनिकल शेपमध्ये बॉडी असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 3/10 mr². बट ॲक्सिसची पोझिशनसुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे. सो ॲक्सिस कुठनं जातोय तर त्या बॉडीच्या सेंटरमधनं जातोय बरोबर. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I = 3/10 mr² आहे. त्यातलं m म्हणजे काय, सिंपल मास आहे आणि r म्हणजे ते काय असेल ते डिस्टन्स किंवा रेडियस त्या बॉडीची. नेक्स्ट बघा शेवटचा एक पॉईंट दिसतो, युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोन. तीच डायग्राम आहे, ॲक्सिस पण तोच आहे, फक्त तो जो दिसतोय तो हॉलो आहे आणि वरचा जो दिसतोय तो सॉलिड आहे. आता हॉलो आणि सॉलिडमधला फरक लक्षात येतोय का बघा. हॉलो म्हणजे काय, आतून एम्प्टी स्पेस म्हणूया ना, एम्प्टी स्पेस असतो त्याला आपण हॉलो म्हणतो. आणि समजा तो आतून फील्ड असेल एका पर्टिक्युलर डेन्सिटीनी, पर्टिक्युलर मटेरियलनी जर तो फील असेल तर तो काय झाला, एक सॉलिड झाला आणि जो खाली दिसतोय तो हॉलो झाला. सो सॉलिड आणि हॉलोमधला फरक तुमच्या लक्षात येतोय का बघा. सो सॉलिडमध्ये आहे 3/10 mr² आणि जो खाली हॉलो दिसतोय त्याच्यामध्ये आहे 1/2 mr². ओके, सो अशा टाईपच्या बॉडीज आहेत. ह्या बॉडीचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवावा लागेल डेफिनेटली, कारण हे थोडंसं पाठांतरावरती आहे आणि याच्या रिलेटेड जर क्वेश्चन्स आले तर तुम्हाला पर्टिक्युलर ॲक्सिस दिला जाईल
आणि त्या पर्टिक्युलर ॲक्सिसला तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करावं लागेल. ओके, सो या टॉपिकमध्ये एवढंच होतं. जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स होते तेवढं मी सांगितलेलं आहेत. टॉपिक तुम्ही सुद्धा अभ्यास करत असताना पार्टिशन वाईज करा. पहिला पार्ट हा सर्क्युलर मोशनचा करा, दुसरा पार्ट हा रोटेशनल मोशनचा करा. दोन्हीमध्ये कंपॅरेटिव्हली स्टडी बघा, दोन्हीचा स्टडी काय मी इन शॉर्ट पॉईंट सांगितलेले आहेत ते सगळे लक्षात ठेवा. आणि आय होप की हा टॉपिक बऱ्याच वेळेला झालेला आहे, त्यामुळे तोही तुम्हाला तितकाच चांगल्या पद्धतीनं रिवाईज झाला असेल. ओके, आपण भेटूया पुढच्या लेक्चरला या टॉपिकवरचे काही MCQs घेऊन. थँक्यू सो मच.